पैशाची लालसा करू लागली, तुम्ही दिसला कशाला जाऊन खपायला लागला? बरोबर. तिकडे काय म्हणलं, तिकडे काय नाही, पैसा आहे फक्त म्हणलं. फॅमिली लाईफ असं कौटुंबिक जीवन नाही. जसं बघा आपले ईश्वर गोप्रभू आहेत, नामदेव हरिप्रभू आहेत, वेणू वादक कृष्ण प्रभू आहेत, रामानंद गोप यांची फॅमिली बरोबर ना, मुलं आहेत, पत्नी आहे, आई वडील आहेत. तसं फॅमिली लाईफ नसतं तिकडं. मुलं जन्माला होतात, जन्म झाल्यावरती मुलाचा सांभाळ कोणी करत? जबाबदारी नको आहे त्यांना. भोग भोगायचा, स्त्री भोगायची, पुरुष भोगायचंय, पण जबाबदारी नको. आणि जर जन्मालाच आली तर ते त्यांना कुठे ठेवायचं? अनाथालयात. तिथं कोण त्यांची काळजी घेणार? तिकडे ते डोनेशन देतात, पैसे देतात सांभाळ करण्यासाठी मुलाचा. पण त्याच्यावर संस्कार कोण घालतात बरं? आई वडिलांना घालायला पाहिजे ना. ते मिळत नाही मुलांना, ते मिळत नाही. आणि पतीला स्त्रीचं सुख मिळत नाही, कारण का? आणि पत्नीला सुद्धा पुरुषाचं सुख मिळत नाही पूर्ण, कारण का? रोजच लग्न करते, रोजच. एक आमच्या गुरु महाराजांचे शिष्य होते म्हणजे, त्याला मी सांगितलं, ब्रह्मचारी होते म्हणजे, भगव्या कपड्याचे, 25 वर्षाचे. आणि पंढरपुरात कार्यक्रम चालू होता आणि त्याच्या बापानी म्हणजे त्या ब्रह्मचार्याच्या बापाने, विदेश मुलगा, मुलगी विदेश होता तो, अमेरिकेत होता. त्याला मी त्याचं नाव विचारलं, व्हॉट इज युअर नेम? माय नेम इज माईक म्हणे. हे माईक, त्याचं नाव काय? माईक. हे भक्तीचं वैशिष्ट्य आहे. तसं इतर योगामध्ये नाही, ध्यान योगामध्ये, कर्मयोगामध्ये, हठ योगामध्ये. समजा ह्या जीवनामध्ये आपण काय वकील होतो, आता ह्या जीवनामध्ये प्रवचन काय मी मेलो आणि माझा जन्म झाला, किती दुर्गुणी होता. दुर्गुणाची पराकाष्ठा होता. जंगलामध्ये तो वाटसरू म्हणून थांबायचा, येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना जिवे मारायचा. छोटीशी अंगठी असते, त्यावेळेस किती किंमत असतात अंगठ्याची? अंगठी 7. एवढी लोक मारलीस का? विचार करा, एवढे खडे टाकले का राजनाथ, एवढे मोठे किती भरती, मग तेवढी लोक मारली होती ती आधी. एक तर पशु मारणं सगळ्यात मोठा अपराध आहे, माणूस मारणं तर त्यापेक्षा जास्त मोठा अपराध आहे, बरोबर की नाही? माणसांना मारलं होतं. अरे म्हणे एवढं. आणि ते वारकऱ्याकडे पत्र दिलं, सांगितलं पांडुरंग समोर गेला, वाच म्हणून राम हरे राम, राम राम हरे हरे. त्याच्यापेक्षा माझाच मोठा आवाज आहे. काय? हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे हरे, हरे राम. तरी आपण काय प्रवचन असते, चर्चा असते. मला प्रवचन काही एवढं येत नाही.
गणराज महाराज की जय, विठ्ठल रुक्मिणी भगवान की जय, पंढरपूर धाम की जय, आषाढी एकादशी महामहोत्सव की जय, सोमेश्वर नगरला हा प्रोग्राम असतोय. हरे कृष्णा. हरे कृष्णा प्रभूजी, दंडवत प्रणाम. आज शनिवार आणि दर शनिवारी आमचा हा इस्कॉनचा प्रोग्राम असतो, ज्याच्यामध्ये कीर्तन, प्रवचन आणि महाप्रसाद, शुद्ध सात्विक भोजन, भगवंताला नैवेद्य दाखवून सात्विक आहार, सर्वोत्तम आहार. तुम्ही पण या आणि ह्या भोजनाचा आनंद घ्या. पात्र समोर त्या ठिकाणी जिथे आपण एकत्रित कचरा ठेवलेला आहे